रमा अक्षयला म्हणते की बघितलं ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ह्या रेवाच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. अक्षय मात्र हसत असतो आणि आजीला म्हणत असतो की आजी, अगं ती रेवा एक नंबरची खोटाडी, असं काहीच झालं नाहीये. नमस्कार मंडळी, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अक्षय, रमा, जान्हवी आणि आनंद आता घरी आलेले असतात. अक्षय जेव्हा घरी येतो त्याच वेळी आभी आता अक्षयच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो की अक्षय, तू एवढ्या खालच्या पातळीला गेलास, मला अपेक्षा नव्हती तू असं काहीतरी करशील. अक्षय त्याला म्हणत असतो की अरे पण मी केलंय तरी काय. आभी मात्र काही सांगत नसतो आणि अक्षयला खूप बोलत असतो. तर आता पार्वती आजी येते आणि अक्षयच्या जोरात कानाखाली ठेवून देते. अक्षय म्हणतो की मी केलंय काय. आजी म्हणत असते की खरं तर मी मलाच मारलं असतं, परंतु तू माझा नातू आहे आणि माझा तुझ्यावर हक्क आहे म्हणून तुला मारले. तर अक्षय म्हणत असतो की पण माझ्याकडून झालंय काय, मी काय केलंय. पार्वती आजीला वाटलं नव्हतं की तुम्ही रेवासोबत असं वागाल आणि तुमच्या ह्या नाटकांमुळे ना रेवाचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालंय. तर अक्षय म्हणत असतो की अगं आजी, तुला माहित नाहीये ती किती खोटारडी येते. जान्हवी आणि आनंद सुद्धा सांगत असतात की अहो आजी, तिने फक्त प्रेग्नन्सीचं नाटक केलं. परंतु पार्वती आजी म्हणत असते की माझा रेवावर पूर्ण विश्वास आहे, ती असं कधी काही करू शकत नाही आणि फक्त तुमच्या मुळे आज तिचं आयुष्य बर्बाद झाले. आणि अक्षय, मला तर तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. तेव्हा रमा म्हणत असते की परंतु आजी, यांनी केलंय तरी काय. तेव्हा आजी सांगू लागते की तुम्ही जे नाटकं केले ना लोणावळ्याला जाऊन, तुमच्या त्या नाटकांमुळे रेवाचं मिसकॅरेज झालंय. आता हे ऐकून रमाला धक्का बसतो. रमा अक्षयला म्हणते की बघितलं ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ह्या रेवाच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. अक्षय मात्र हसत असतो आणि आजीला म्हणत असतो की आजी, अगं ती रेवा एक नंबरची खोटाडी, असं काहीच झालं नाहीये. परंतु आजी काय आता ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की अहो आमच्याकडे पुरावे आहेत तसे, रेवा काही प्रेग्नेंट वगैरे नाहीये. इतक्यातच रेवा अगदी भोळी बनून आलेली असते, पोटाला हात लावत जसं की तिचं पोट खूप दुखतंय. आणि तिच्या या खोटाडेपणाला आभी मात्र बळी पडलेला असतो. आभी तिला हात देत असतो आणि म्हणत असतो की रेवा, ये तू सोफ्यावर बस. अक्षयला आणि रमाला मात्र प्रचंड राग येत असतो रेवाचा. रेवा आता रडण्याचं नाटक करू लागते आणि म्हणते की आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलं नाही. माझ्या आयुष्यात शेवटची एक होप उरली होती, आता तीही माझ्यापासून गेली. अक्षय म्हणतो की घ्या अजून एक नाटक. अगं रेवा, बस झाली तुझी नाटकं. सकाळीच तू कबूल केलंय त्यात काही बाळ वगैरे नाहीये आणि आमच्याकडे तसे पुरावे देखील आहेत. रमा, तू या सर्वांना पुरावे दाखव. तर रमा आता मोबाईल टीव्हीला कनेक्ट करणार असते, परंतु रमाला जमत नसतं. तेव्हा रमा सांगते की अहो मला हे सर्व करता येत नाही. तेव्हा अक्षय तिला म्हणतो की हो मला माहिती आहे, थांब मी तुझी मदत करतो. तर इकडे कावेरी सुद्धा रमाच्या चिंतेमध्ये आता एरझरे घालत असते. मावशी तिला म्हणत असतात की अगं कावेरी, जरा शांत बस, कशाला एवढं टेन्शन घेतीये. कावेरी म्हणते की मला खूप टेन्शन येतंय. आणि रमा तिकडे ठीक तर असेल ना. आता 2 दिवस झाले ते घरी सुद्धा आले असतील. मी एक काम करू का, मी जाऊन येऊ का घरी. तेव्हा मावशी म्हणत असते की अगं तू कुठे जातेस, तुझा घसा वगैरे ठीक नाहीये. मी एक काम करते, मी यांना पाठवते, तू नको जाऊस. त्यावर कावेरी हो म्हणते. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर इकडे अक्षयने आता मोबाईल टीव्हीला कनेक्ट केलेला आणि रेवाचा पुरावा आता सर्वांसमोर असतो. जेव्हा अक्षय म्हणतो की बघ ना, मी किती दुर्दैवी बाप आहे, मी बेबी मूनला आलोय आणि माझं हनीमून कधी झालंय हेच मला आठवत नाहीये. तर आता रेवाने स्वतःच्या तोंडाने अक्षयला सांगितलेलं असतं की अक्षय, मी प्रेग्नंट नाहीये. आता ही गोष्ट कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेली असते आणि हे ऐकून सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसतो. रेवा मात्र मनामध्ये म्हणत असते की नशीब माझं की रमाच्या फोनमध्ये रक्ताचा व्हिडिओ तरी सेव्ह झालाय. अक्षय आता सर्वांना म्हणतो की बघितलं, ही बाई आतापर्यंत आपल्याला कशा प्रकारे फसवत होती. तेव्हा रेवा म्हणते की हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवला जातोय. अक्षयला बाळ नको होतं म्हणून मी म्हटलं की मी प्रेग्नंट नाहीये. माझं अक्षयवर खूप प्रेम आहे. मी कित्येकदा त्याला म्हटले की अक्षय, तुम्हाला जे करायला सांगशील ते मी करेल, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवला जातोय. मला नव्हतं माहिती की हा व्हिडिओ शूट चुकीच्या पद्धतीने केला जातोय आणि चुकीच्या पद्धतीने सगळ्यांना दाखवला जाणार आहे. या दोघांनीही मला फसवलं आणि माझ्यासोबत खेळ खेळले यांनी. अक्षयने तर प्रेमाचं खोटं नाटक केलंय माझ्यासोबत, परंतु माझं बाळ तर माझी शेवटची आठवण होती ना. आणि ती गोष्ट सुद्धा यांनी पुसून टाकली या खेळामध्ये. मी माझं सगळं गमावलंय. मी या दोघांना कधीही माफ करणार नाही. अक्षय म्हणतो की साफ खोटं बोलते. म्हणते की मी खोटं बोलतीये, म्हणजे माझं मिसकॅरेज झालं, मी दगडावर पडले, हे सगळं खोटं आहे. आणि मग आता रमाच्या मोबाईल मधला दुसरा व्हिडिओ प्ले झालेला असतो. त्या व्हिडिओमध्ये रेवा ही खाली पडलेली असते आणि तिथे रक्त सांडलेलं असतं. तर रेवा म्हणत असते की बघ रमा, बघ माझं रक्त
रक्त तिथे सांडलंय, आता सांग की हे पण खोटं आहे. रमा म्हणत असते की तेव्हा असं काहीच झालेलं नव्हतं, तेव्हा व्हिडिओ शूट झालेला होता आणि हा व्हिडिओ असाच निघालाय. आभी म्हणतो की पण रेवा पडली हे खरं आहे ना, आणि तिथं रक्त सुद्धा सांडलेलं आहे. किती गलिच्छ प्रकार सुरू आहे आपल्या घरामध्ये. आणि या कटकारस्थानामध्ये अक्षय तू सुद्धा सामील झालास. अक्षय म्हणतो की आभ्या ऐकून घेतोय म्हटल्यावर काही पण नाही बोलायचं. तर आभी म्हणत असतो की ऐकून तुला घ्यावं लागणार आहे कारण तू चुकलायस. आभी म्हणतो की कधीपर्यंत चालणार आहे हे असं, आणि कधीपर्यंत हे व्हिडिओ असे शूट करणार आहेस तू. ह्या मुलीने आधीही काकांचा असा व्हिडिओ काढला होता आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्या घरावर काय परिणाम होतोय हे दिसतंय का तुला. मला आतापर्यंत वाटत होतं की अक्षय बोलतोय म्हणजे काहीतरी त्यात तथ्य असेल, परंतु ही मुलगी जितकी मूर्ख आहेस ना अक्षय, तितकाच तू मूर्ख आहेस. तर रेवा आता बिचाराचं सोंग घेऊन म्हणत असते की आभी अरे जाऊ दे, तू नको चिडूस त्यांना. जे काही झालं त्यामध्ये त्यांची चूक नव्हती. खरं तर मीच दगडावर पडले आणि माझं मिसकॅरेज झालं. माझं बाळ पडलंय, लॉस तर माझाच झालाय ना या सगळ्यामध्ये. पार्वती आजी आता रेवाला म्हणते की अक्षय जरी माझा नातू असला तरी यावेळी जो योग्य असेल त्याचीच मी बाजू घेणार आहे. रेवा तू अजिबात घाबरू नकोस. मी सुद्धा म्हणत असतो की रेवा तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. पंकज काका आता तिथे आलेला असतो तेव्हा आजी म्हणते की हा सुद्धा सामील आहे का या सगळ्यामध्ये. तेव्हा रमा म्हणते की एक मिनिट आजी, या सगळ्या गोष्टीमध्ये काकाचा काही संबंध नाहीये. रमा विचारते की काका घरी सगळं ठीक आहे ना. तेव्हा काका म्हणतात की हो घरी सगळं ठीक आहे, मी तर फक्त हे बघायला आलो होतो की माझी लेक सुखात आहे का, तुझ्या आईला तुझी काळजी वाटत होती ना म्हणून. आजी म्हणते की हिची काळजी वाटण्याचा काय संबंध तिच्या आईला, की तिची आई सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे. बघितलं का, हिच्या घरचे सगळे सामील आहेत यांना. तर शशिकांत म्हणत असतो पंकजला की ए पंकज चल निघ इथून. तेव्हा रमा म्हणते की एक मिनिट, एकतर तुम्ही आधी नीट बोला. रमा आता काकाला म्हणते की काका तू आता घरी जा आणि आईला सांग की मी इथे ठीक आहे म्हणून. पंकज म्हणतो की मला माहिती आहे की तू ठीक नाहीयेस. तर पार्वती आजी म्हणते की अजून काय हवंय तुला, पैसा हवाय काय, चल पैसे घे आणि निघ इथून. पंकज आता रमाला सांगतो की रमा काहीही झालं तरी तुला तुझं माहेर आहे आणि तुझा काका आहे हे विसरू नकोस. आणि आजीबाई तुमची लक्ष्मी तुम्हालाच मुबारक. जर जास्त वर आली असेल तर एखाद्या गरीबाला दान करा, आयुष्यात निदान थोडं तरी पुण्य तुमच्या वाट्याला येईल असं म्हणून आता काका तिथून निघून जातात. रमा आजीला म्हणत असते की आजी तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या घरच्यांसोबत असं नाही बोलू शकत. तेव्हा आजी म्हणते की तू तर काही बोलूच नकोस. एका निष्पाप जीवाचा जीव घेऊन तुझं काही आता मन समाधान नाही झालंय का. रमा म्हणते की आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. तुमच्या शेजारी जी मुलगी बसली ना आता ती एक नंबरची खोटारडी आहे. आजी म्हणते की रेवा नाही, तू खोटं बोलतीयस आणि तुझ्यासारखे लोक हे असेच असतात आणि बरोबर वेळ आली की बरोबर रूप दाखवतात खरं. रेवा मात्र मनात माझी वाट लावायला चालले होते पण आता काय झालं. तर आता अक्षय आणि रमा मात्र टेन्शन मध्ये असतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेवा अक्षयला मिठी मारते आणि म्हणते की का प्रेमाचं खोटं नाटक माझ्यासोबत केलं. अक्षय आता रेवाला जोराचं ढकलून देतो आणि म्हणतो की तुझी चोरी पकडण्यासाठी गेलं. मी तुझ्या जवळ येण्याचा काही संबंधच नाही, मी आयुष्यभर तुझ्या जवळ येणार नाही. पार्वती आजी शशिकांतला म्हणत असते की शशिकांताला अशी जबर शिक्षा व्हायला हवी ना की एका क्षणात त्याचं डोकं ठिकाणावर येईल. आणि त्या रमाला तर ना, तेव्हा शशिकांत म्हणतो की त्या रमाला तर मी घराच्या बाहेरच काढतो आणि मग त्यासाठी मला अक्षयचं आणि रेवाचं जबरदस्तीचं लग्न जरी लावावं लागलं ना तरीही चालेल. तर मित्रांनो असेच मुरांबा मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.